राधानगरी तालुक्यातील धामोड म्हासुर्ली परिसरातील शेतकऱ्यांना सध्या शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातोय. मात्र हा परिसर वनाजवळ आहे आणि जंगल व्याप्त असल्यामुळं रात्री शेतात काम करताना वन्य प्राण्यांपासून धोका निर्माण होतोय. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी धामोड पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी राधानगरी इथल्या महावितरण कार्यालयाचे उपअभियंता सुशांत निकम यांना निवेदन दिलं. दिवसा वीज पुरवठा न केल्यास धामोड इथल्या महावितरण कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. रात्री बनायला गेलं की शेतकऱ्याला काय एकच अडचण आहे का सरपंचा मुगायचं मुगाय ह्या बाणीकडचा आणि राधान तालुक्यात फक्त एकच गाव थांबलंय. राधानगरी तालुक्यातील धामोड म्हासुर्ली हा परिसर वनक्षेत्रालगत असल्यानं इथं वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. सध्या वाढत्या उष्णतेमुळे सापांचं प्रमाणही शेतामध्ये वाढलंय. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची भीती व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देणं शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरतंय. त्यामुळे धामोडसह केळोशी फीडर अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येत निवेदन सादर केलं. शेतीसाठी तातडीनं दिवसा वीज पुरवठा सुरू करावा, अन्यथा धामोड इथल्या महावितरण कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. यावेळी LS पाटील, सुभाष नलवडे, माजी सरपंच आनंदा टेपुगडे, सदाशिव कोरे, सोहम ठिकपुर्ले, संभाजी लाड, सागर कांबळे, राजू तेली, सदाशिव पोतदार यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.